नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आणि तुम्ही पाहत आहात आपले YouTube चॅनेल ध्यास वर्दीचा अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी दिनांक 14 मार्च 2026. मित्रांनो, पोलीस भरती, आर्मी भरती, MPSC किंवा इतर कोणती स्पर्धा परीक्षा असो, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अभ्यासात मदत होईल. आणि हो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेसाठी महत्वाचा आहे. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या चालू घडामोडींना. ओके, ठीक आहे. कालचा प्रश्न असा होता की ICC T20 विश्वचषक 2026 मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण? तर उत्तर होतं संजू सॅमसन, हे त्याचं उत्तर आहे. आजचा पहिला प्रश्न आपण पाहतोय, भारतीय ऑर्किड महोत्सव 2026 कुठे आयोजित करण्यात आला आहे? प्रश्न विचारलाय कुठे आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचं उत्तर आहे हे सिक्कीम मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. भारतीय ऑर्किड महोत्सव 26, ठिकाण सिक्कीम, पाकयोंग जिल्हा. कालावधी होता 7 ते 10 मार्च. स्वरूप होतं राष्ट्रीय स्तरावर फुलांचा महोत्सव. ठीक आहे. थीम होतं ऑर्चिड्स फॉर ब्युटी अँड प्रॉस्पेरिटी, सौंदर्य आणि समृद्धीसाठी ऑर्किड. उद्देश काय आहे? भारतात ऑर्किड शेती, फ्लोरिकल्चर वाढवणे, दुर्मिळ ऑर्किड प्रजातींचे संवर्धन, संशोधन करणे, शेतकरी उद्योजकांना व्यापाराच्या संधी उपलब्ध करून देणे. ओके. दुसरा प्रश्न, विरासत शक्ती नावाच्या हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? प्रश्न काय विचारलाय? विरासत शक्ती, लक्षात ठेवा. ठीक आहे. हातमाग उद्योगाचं उद्घाटन कोठे करण्यात आलं? त्याचं उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्लीमध्ये ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कुठे? नवी दिल्ली. लक्षात असू दे. कुठे मित्र हो? नवी दिल्ली. तिसरा प्रश्न, भारताचा पहिला मायक्रो एल्गी आधारित एअर टॉवर कुठे स्थापित केला गेला? प्रश्न तिसरा विचारलाय कोणत्या ठिकाणी स्थापित केला गेला आहे, असा आपल्याला प्रश्न विचारले तर उत्तर आहे याचं नवी दिल्लीमध्ये तो स्थापन करण्यात आलेला आहे. भारताचा पहिला मायक्रो एल्गी एअर टॉवर म्हणजे प्युअर एअर टॉवर नवी दिल्ली येथे बसवण्यात आला आहे. हा टॉवर NH48 दिल्ली गुरुग्राम एक्सप्रेसवे जवळ लावण्यात आला आहे. यामध्ये मायक्रो एल्गी सूक्ष्म शैवाल वापरून हवा शुद्ध केली जाते. मायक्रो एल्गी CO2 व प्रदूषक शोषण प्रकाश संश्लेषणाद्वारे ऑक्सिजन सोडतात, त्यामुळे वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होते. ओके. चौथा प्रश्न पाहतोय, कोणत्या राज्यातील 32 वर्षीय हरीश राणा या तरुणाला निष्क्रिय इच्छामरण देण्याची परवानगी देणारा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेण्यात आला? ठीक आहे. प्रश्न विचारलाय तर उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेश राज्यामध्ये तो मूळचा कोणत्या राज्याचा आहे? उत्तर प्रदेश राज्याचा आहे. 13 वर्षापासून कोमात असलेल्या हरीश राणा यांना न्यायालयाने निष्क्रिय इच्छामरण देण्याची परवानगी दिली. हा त्या राज्यातील पहिला असा निर्णय मानला जातो. नेक्स्ट पाचवा प्रश्न पाहतोय, शेषनाग 125 नावाचा लांब पल्ल्याचा स्वार्म हल्ला करणारा ड्रोन कोणत्या कंपनीने विकसित केला आहे? प्रश्न विचारलाय कोणत्या कंपनीने विकसित केला आहे? तर उत्तर आहे न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीने तो रिसर्च केला आहे. तो कंपनीने विकसित केला. शेषनाग 150 नावाचा लांब पल्ल्याचा स्वार्म हल्ला. ओके. पुढे सहावा प्रश्न, देवभूमी कुटुंब विधेयक 2026 कोणत्या राज्य सरकारने सादर केला आहे? तर उत्तर आहे उत्तराखंड राज्याने तो सादर केला आहे. काय आहे पाहूया. देवभूमी कुटुंब विधेयक 2026 हे उत्तराखंड सरकारने सादर केलेले असून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि लाभार्थ्यांना पारदर्शक पद्धतीने देणे हा उद्देश आहे. नेक्स्ट सातवा प्रश्न पाहतोय आपण, IMACC 2026 मध्ये ड्यू ॲथेनॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक कोणत्या संघाने मिळवला आहे? विचारलाय कोणत्या संघाने? तर उत्तर आहे भारतीय हवाई दल संघाने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. पुढे आठवा प्रश्न, नवी दिल्लीमध्ये आयोजित AAHAR 26 चा पार्टनर देश कोण आहे? प्रश्न विचारलाय पार्टनर दोस्त, उत्तर आहे इटली हा देश आहे. कुठला देश आहे? इटली. AAHAR हा भारतातील सर्वात मोठा फूड आणि हॉस्पिटॅलिटी ट्रेड फेअर आहे. हा मेळा इंडियन ट्रेड प्रमोशन
ऑर्गनायझेशन ITPO द्वारे प्रगती मैदान नवी दिल्ली येथे आयोजित केला जातो. AAHAR साठी इटली हा पार्टनर कंट्री म्हणून निवडला गेला आहे. 9वा प्रश्न पाहतोय आपण. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली? तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. 10वा प्रश्न. सिडनीच्या 2026च्या अहवालानुसार 21 ते 25 या कालावधीत जगात सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश कोणता आहे असा विचारलाय. तर लक्षात ठेवा युक्रेन 1 नंबरवरती युक्रेन आहे. ठीक आहे. 2 नंबर भारत, 3 नंबर सौदी अरेबिया आहे. लक्षात असू दे. ठीक आहे. आणि भारतात सर्वाधिक शस्त्रे रशिया कडून आयात करण्यात आले आणि निर्यातदार सर्वात मोठा देश कोणता आहे? अमेरिका आहे. पुढे 11वा प्रश्न. T20 विश्वचषक 26 अंतिम सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच कोण आहे? प्लेअर ऑफ द मॅच पाहायला गेलं जसप्रीत बुमराह आहे. लक्षात असू दे. जसप्रीत बुमराह. पुढे 12वा प्रश्न. मुंबईतील स्मशानभूमीचे आधुनिकीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या देशातील कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? तर तो देश आहे फिनलँड देशासोबत करार केला आहे. मुंबईतील कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक पुनर्वापर, ऊर्जा निर्माण तंत्रज्ञान सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने फिनलँड देशातील कंपन्यांसोबत करार केला आहे. नेक्स्ट 13वा प्रश्न. कुनो राष्ट्रीय उद्यानात 5 पिल्लांना जन्म देणाऱ्या मादी चित्त्याचे नाव काय आहे? तर उत्तर आहे ज्वाला हे त्याचं नाव आहे. पुढे 14वा. आहार आंतरराष्ट्रीय अन्न व आधार तिथ्य मेळ्याचे 40व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले आहे? तर उत्तर आहे पियुष गोयल यांनी केले आहे. 15वा प्रश्न. धूम्रपान विरोधी दिवस 2026 कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 11 मार्च रोजी साजरा केला जातो. 16वा प्रश्न. महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? आपल्याला विचारले तर उत्तर आहे केरळ राज्याने तो सुरू केला आहे. नेक्स्ट 17वा प्रश्न. IBEI मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? प्रश्न विचारलाय भारताचा क्रमांक कितवा लागतो IBEI मध्ये आहे ना. हा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे. 42, 48, 54, 60 आपल्याला उत्तर विचारलंय की IBEI मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो. ठीक आहे मित्रांनो. कुठला प्रश्न कधी येईल हे आपणही सांगू शकत नाही. आणि मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला परिपूर्ण मदत व्हावी. प्रत्येकाला प्रत्येक अधिकार म्हणजे अभ्यास काय आहे, सिलेबस काय आहे सगळा समजावा. त्या अनुषंगाने हा पूर्णपणे व्हिडिओ मी तयार करत असतो दररोज. आणि मित्रांनो आपल्या सर्व मित्रांना हा पाठवत जा जेणेकरून त्यांनाही संपूर्ण स्पर्धा परीक्षेची मदत होऊ शकते. आणि आपण जर बघायला गेला अभ्यास हा जर पाहायला गेला खूप म्हणजे प्रत्येक प्रश्न प्रत्येक गोष्ट खूप महत्वाची असते आणि त्या अनुषंगाने आपण सुद्धा अभ्यास करणं खूप खूप महत्वाचं असतं. ठीक आहे. बघा आपण सुरू करूया पुढे. सर्व पॉइंट पाहत पाहत आपण जाऊया पुढे. ठीक आहे. याचं उत्तर आहे भारताचा क्रमांक 42वा आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 18वा. IBM ने भारतात सुरू केलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटरचे नाव काय आहे? तर उत्तर आहे संगम इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर आहे. 19वा प्रश्न. 2028 T20 पुरुष विश्वचषकाचे यजमान कोण आहे? यजमान देश कोण आहे? तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. पुढे 20वा प्रश्न. जगातील पहिली OTEC आधारित विलिनीकरण प्रकल्प भारतात कुठे उभारला जात आहे? आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे लक्षद्वीप मध्ये उभारला जात आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळाला आहे? ऑप्शन आहे प्रीती झंटा, ऐश्वर्या बच्चन, रवीना टंडन यापैकी नाही. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय उत्तर काय असणार आहे. आणि सर्व आपण पॉइंट पाहिलेले आहेत. आज आपण इथेच थांबू. उद्या आपण याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.